आणणं हा या निर्णयाचा उद्देश आहे, असं या अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याबद्दल भाजपाच्या प्रतिनिधी मंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली. संसदीय कामकाज मंत्री अर्जुनराम मेघवाल, किरेन रिजिजू, निर्मला सीतारामन यांचा या प्रतिनिधी मंडळात समावेश होता. खरगे यांचं वक्तव्य आचारसंहितेचं आणि लोकशाहीच्या नियमांचं उल्लंघन करणारं आहे, असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. खरगे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून खरगे यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगानं योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भाजपाच्या प्रतिनिधी मंडळानं केली आहे. खरगे यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीही भाजपानं केली आहे. कोई भी पॉलिटिकल पार्टी अगर इस तरह का भाषा का प्रयोग करेंगे तो ये हमारे पार्टी का सरकार का विषय नहीं है। लोकतंत्र के लिए बहुत ही ये घिनौना हरकत है और लोकतंत्र को ये बहुत नीचे तरीके से कमजोर करने जा रहे हैं। सख्ती से सख्ती कार्रवाई किया जाए, हमने मांग किया है और हमने ये भी मांग किया है कि मल्लिकार्जुन खड़गे जी, कांग्रेस पार्टी पूरा देश के लोगों से माफी मांगे। पंतप्रधानांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली असून 24 तासांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करण्याबाबत मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस बजावली आहे.